पुन्हा एकदा आपण मुंबईमध्ये येऊयात। मुंबईमध्ये केवळ सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी देण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेचा हा कारभार माहिती अधिकारामध्ये उघड झालेला आहे। मुंबईतील 36 आमदारांपैकी 21 सत्ताधारी आमदारांनाच हा निधी देण्यात आलाय। विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधी मिळालेला नाहीये। माहिती अधिकारातनं ही बाब उजेडात आलेली आहे। यातल्या काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहूयात। बीएमसी कडून निधी मिळालेले जे सत्ताधारी आमदार आहेत ते आपण पाहतोय। मंगलप्रभात लोढा भाजपचे आमदार आहेत, त्यांनी 30 कोटींचा निधी मागितला होता, त्यांना 24 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। त्यानंतर मिहिर कोटेच्या भाजपचेच आमदार आहेत, त्यांनी 26 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मागितला आणि जवळपास 26 कोटी रुपये निधी त्यांचा मंजूर झाला। अतुल भातखळकरांना त्यांनी 24 कोटी 27 लाख रुपये निधी मागितला आणि त्यापैकी संपूर्ण हा निधी त्यांचा मंजूर झाला। 24 कोटी 27 लाख रुपये त्यांना मिळाले। त्यानंतर सदा सरवणकर शिवसेनेचे अर्थात शिंदे गटाचे आमदार आहेत, 35 कोटींच्या निधीची त्यांची मागणी होती आणि त्यापैकी 28 कोटी निधी त्यांना मंजूर करण्यात आला। राहुल नार्वेकर भाजपचे आमदार, 35 कोटी 85 लाख रुपयांची त्यांची मागणी आणि 28 कोटींचा निधी त्यांना मंजूर करण्यात आला। तर ज्या आमदारांना कोणताही निधी मिळालेला नाहीये असे आमदार, त्यांची नावं सुद्धा आपण पाहतोय। रवींद्र वायकर ठाकरे गटाचे आमदार आहेत, 16 कोटींचा निधी त्यांनी मागितला, मात्र त्यांना कोणताही निधी मंजूर करण्यात आलेला नाहीये। त्यानंतर अजय चौधरी ठाकरे गटाचेच आमदार आहेत, 68 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीची त्यांची मागणी होती, मात्र त्यांना सुद्धा कोणताही निधी मंजूर झालेला नाही। त्यानंतर वर्षा गायकवाड काँग्रेसचे आमदार आहेत, 26 कोटी 51 लाख रुपयांची त्यांची मागणी, मात्र त्यांनाही निधी मंजूर झालेला नाही। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत।